अरे सोमनाथ भाऊ काय सांगणार शे माहितीये का, या वर्षेले असे वर्षे सोमनाथ भाऊना जीवनात वनच नव्हतं बरं का. कारण या वर्षेले शे ना भाऊ हातात रुपयाने बरं का जेवढा होतात ना अतिपोती ते सर्व आपण शेतीमा टाकी पाहू शकतो. साव गवार लायला होता आपण बरोबर, एकदम भारी होता. त्याला भर लाई खाद्य टाक, पण आईट टाइमले इतकं वारं पाणी सपाट कर दिला पूर्ण. म्हणजे एक विचार करू शकतोस तुम्ही काही मिनिटात बरं का. आणि आता भगवानना जर भरोसावर बुवा, ते आपण म्हणतोच भगवान शे सर्व शे बुवा, मग भगवाननी नेमकं शेतकरीना विरोधात का बरं वागवा बुवा, हा एक मोठा सोमनाथ भाऊना विचार शे. तुम्ही एक विचार करा, निस्त्या गारा येत्यात. आता ज्या भाऊसनी कवर टाकेल होतं बुवा डाळिंबवर, त्याच ना त्या वाची जातात. पण तो कशा काम करस, वारं बी सोडस म्हणजे ते कापकळवर बाजूले होई, जो टाकेलचे बुवा कागद तो बाजूले होई, आणि गारा शेत तर नेमका त्यांना मालावर पडते. मग एक विचार करू शकतोस तुम्ही, शेतकरी बुवा एवढं काय त्यांनी पाप करेल शे बुवा, त्यांना बरावर कोणीच नाही तर हा. तो पूर्ण सर्वांना थाट्यात जे अन्न येस ना ते फक्त शेतकरीमुळे जास, आणि सर्व जे शेतस ते फक्त शेतकरीनं शोषण करतस. मग असे का बरं होतोय बुवा म्हणून ते म्हणणं शिव, बाकी दुसरं काही नाही. या वेळेस आपला कसमादे पट्टामा सर्वात जबरदस्त नुकसान होईल. कारण पहिले कुठेतरी उळ्या टाकात, उळ्या मरणात, त्यानंतर आपण उळ्या जगाडात थोडा लेट होईनात कांदा, आणि करपावना त्या करपाने कुठेतरी फवारा मारी शेतकरीतले असे वाटे खर्च का होईना निंगई बुवा. नंतर या भाऊनी जो सुरुवात काय मार्च एंड इतका जबरदस्त गाजाडा या भाऊनी, पूर्ण सर शेतकरी जेवढा होतात ना तेवढा उद्ध्वस्त करी दिलात. आज बी तुम्ही पाहू शकतास बागलांना आज बी वातावरण एकदम टाईट शे, सर्वीकडे एकदम आबाळ वगैरे शे. पण आता आज थोडीशी हवा चालू शे, एखाद्या वेळेस पाऊस नाही येणार, पण 2-4 दिवस त्याने डायरेक्ट पावसाळासारखी हाजेरी लाईबो. म्हणजे उन्हाळा ते काय शे ना अजिबात कळी नाही राहील, एकदम थंडावा वाट राही बरं का. मग ते सर त्यानं तर जे भगवान भरोसे, पण जास्त ना भरोसावर आते आपण शेतच बुवा, ते आपण तारू शकतस. त्याचनी आपला या 2-4 पिकसले बी जर भाव हमी दिदा बुवा, आता कांदा शे, मक्का शे, त्यानंतर सोयाबीन शे, बटाटा शेतस, या अशा ठाणिक पिकसले, त्यानंतर ऊस शेतच बुवा, यासले जर त्यासनी भाव दिदा बुवा फिक्स, तर कुठेतरी शेतकरीले एक हे होई जाई. पण तो बी नाही. त्यामुळे या वर्षी ना भाऊ शेतकरी अत्यंत म्हणजे पूर्ण लॉस होई जायचे असे समजी घ्या. 10 वर्षे रिवर्स शेत डायरेक्ट आत्या. कारण तुम्हाला भाऊ प्रत्येक गोष्टना एकदम तंतुतंतू हिशोब करस भाऊ, आणि एकदम सत्यशी. त्यामुळे जीवन टावर आपली पॉवर कमी होऊ देऊ नका, कुठेतरी एकत्र या, सरकारकडे हीच मागणी करा.